आपण पाहत आहोत एटीएस प्रकरण 5 रुपये पैसे रूपांतर। तर याच्यामध्ये रुपये आणि पैसे यांच्यावर आधारित उदाहरणं असतात। तर 150 पैसे म्हणजे किती रुपये लक्षात घ्या। 1 रुपया, हे 1 रुपया म्हणजे 100 पैसे। 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि हे अर्धा रुपया म्हणजे काय आहे 50 पैसे म्हणजे 1.5 रुपया झाला। तर दोन्हीचे मिळून किती झाले 1 रुपया 50 पैसे। 150 पैसे म्हणजे किती 1 रु 50 पैसे हे उत्तर याचं येणार आहे। लक्षात घ्यायचं 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 2 रुपये म्हणजे 200, 3 रुपये म्हणजे 300 पैसे, 4 रुपये म्हणजे किती पैसे मग आता 9.5 रुपये। 9.5 रुपये म्हणजे 9 आणि अर्धा। 9 रुपये म्हणजे किती झाले 9 रुपये म्हणजे 900 पैसे। 9 रुपये म्हणजे 900 पैसे आणि अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे। मग किती झाले 950 पैसे। उत्तर येतं 950। लक्षात घ्या मगाशीच म्हणलं 1 रुपया, 5 रुपये म्हणजे 500 पैसे, 8 रुपये म्हणजे 800 पैसे, 9 रुपये म्हणजे 900 पैसे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि अर्धा रुपया म्हणलं की 50 पैसे। लक्षात आलं। 8 रुपये आणि 5 पैसे फक्त। 8 रुपये म्हणजे 800 पैसे आणि 5 पैसे म्हणजे 5च। हे खूप मुलं चुकतात, 850 लिहितात म्हणून 8 रुपये म्हणजे 800 पैसे आणि 5 पैसे मिळून झाले 805। हे उत्तर येतं। बरेच जण चुकतात हे गणित। 4 रुपये 50 पैसे, 9 रुपये 25 पैसे, 4 रुपये 50 पैसे अधिक 9 रुपये 25 पैसे म्हणजे किती रुपये झाले 5, 5 आणि 2 7, 9 4 13, 13 रुपये 75 पैसे। 13 रुपये 75 पैसे म्हणजे 14.25 रुपये। तर इथं रुपयेच विचारले तर इथं रुपये फक्त येत नाही। 13 रुपये आणि 75 पैसे। 3.5 रुपये म्हणजे किती पैसे 3 रुपये म्हणजे 300 पैसे। बघा 3.5 म्हणजे अर्धा 350 पैसे। लक्षात येते 50 पैशांची 20 नाणी, 50 पैशांची 20, 50 गुणिले 20, 5 दुनी 10, हे 1 0 हे 1 0, 1000 पैसे झाले। 1000 पैसे झाले। 1000 पैसे म्हणजे 10 रुपये। 10 रुपये। आता 2 रुपयाचे किती नाणी येतील 10 रुपये भागिले 2 2 पंचे 10 म्हणजे 5 नाणी येतील। याचं उत्तर येते 5। बघा कसं केलं 50 रुपयाची 20 नाणी म्हणजे 50 गुणिले 20 बरोबर 1000 पैसे। 1000 पैसे म्हणजे 10 रुपये। 1000 पैसे म्हणजे 10 रुपये। तरी मग ह्याला भागिले 100 करायचं। हे 200 कटले, हे 200 कटले, 10 रुपये। आता 10 रुपयात 2 रुपयाची किती नाणी येतील 10 रुपयात 2 रुपयाची 10 भागिले 2 बरोबर 5। 10 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 10 गुणिले 20 बरोबर 200 रुपये झाले। व 500ची 1 नोट म्हणजे 200 आणि 500 बरोबर किती झाले 700 रुपये झाले। आता 10 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 200 रुपये, 5 रुपयाची 1 नोट म्हणजे 500 रुपये, किती रुपये झाले 700 रुपये झाले। आता या 700 रुपयामध्ये 5 रुपयाची किती नाणी येतील मग 700 भागिले 5, 5 1 5, 7 5 गेले 2 वरचा 0, 5 5 20 0 0 वरचा घेतला 0 भाग बसला शून्याचा। 140 नाणी येतील। बघा हे कसं करायचं हे अवघड गणित आहे। ऍक्च्युअली तिसरीचं नाही हे चौथीचं गणित आहे। त्याला नीट 2दा 3दा वाचलं तर लक्षात येईल। 10 गुणिले 20 10 रुपयाचे 20 नोटा म्हणजे 200 रुपये झाले। 500ची 1 नोट म्हणजे 500 मिळून झाले 700 रुपये।
आता 5 रुपयाची किती नाणी म्हणल्यामुळं भागिले 5 करायचं. 22 रुपये कमीत कमी नोटामध्ये द्यायचे, कमी नोटा वापरायचे. 22 रुपये म्हणल्यावर किती? 20 रुपयाची एक नोट आणि 2 रुपयाची एक नोट. 2 रुपयाची एक नोट. हा, 20 रुपयाची एक नोट, 2 रुपयाची एक नोट, एवढ्या 2च नोटा द्यायची गरज आहे. कळलं? हा, मग तिथे काय म्हणायचं? 20 रुची एक नोट आणि 2 रुची एक नोट. ठीक आहे. 50 पैसे, हे 50 पैसे आणि 8 रुपये 50 पैसे. कधी पण बेरीज करताना काय करायचं? रुपये पैसे असा राखाना करायचा. पैशाच्या ह्याच्यात पैसे लिहायचे, रुपयाच्या ह्याच्यात रुपये लिहायचे. यांची बेरीज केली. 0, 5 आणि 5 10, 0 अक्षरा 1, 9 रुपये झालं. आणि गणित होतं मृणालीकडे 10 रुपयाच्या 75 नोटा आहेत. तर किती रुपये? 10 रुपयाच्या 75 नोटा म्हणजे 75 गुणिले 10. इथं गुणाकार 1 5 5, 1 7 7 आणि 0ला 0 द्यायचं. 750 रुपये. लक्षात आलं सगळ्यांच्या?